पहिलीतल्या मुलाच्या शाळेची फी 4,27,000 रुपये। तुम्ही वर्षाला 20,000 जरी कमवत असाल तरी पुरणार नाहीत। दुसरीतल्या मुलाच्या शाळेची पुस्तके 9,000 रुपयांची। तुमचा पगार वाढो न वाढो पण शाळेची फी 40 ते 50% वाढते। आपण राहत आहोत राईट टू एज्युकेशनचा अधिकार असलेल्या पण क्वालिटी एज्युकेशनचा वांदा असलेल्या देशात। प्रायव्हेट शाळांची फी हजारोंपासून लाखोंपर्यंत पोहोचते। शाळेची पुस्तके सुद्धा शाळेने सांगितलेल्या वेंडरकडूनच घ्यायची। अर्धे पुस्तके तुम्हाला घेता येणार नाही। शाळेचा युनिफॉर्म सुद्धा शाळेने सांगितलेल्या दुकानातूनच घ्यायचा, बाजारातून तुम्हाला वेगळा घेता येणार नाही। शाळेची ऍक्टिव्हिटी फी, अॅन्युअल फंक्शन फी, शाळेपासून तुमच्या घराचे अंतर कितीही असो, ट्रान्सपोर्टेशनचे रेट सुद्धा फिक्स। म्हणजे प्रायव्हेट शाळांकडून शिक्षण नाही, कंप्लीट पॅकेज विकलं जातंय। क्वालिटी एज्युकेशन मध्यमवर्गीयांच्या आवाक्या बाहेर जात आहे। सरकारी शाळेत शिकवतो म्हटलं तर सर्वांनाच परिस्थिती माहिती आहे आणि आता कायमचे सरकारी शाळांचे बंद होणारे दरवाजे आणि याचा भरपूर फायदा प्रायव्हेट शाळा घेत आहेत। देशात ही परिस्थिती बदलण्यासाठी केवळ एक पर्याय आहे, मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या मुलांची ऍडमिशन सरकारी शाळेत करणे, बंधनकारक करणे, हे देशभक्तीच्या नियमात टाकावे। मग बघा सरकारी शाळांचे भविष्य कसे रातोरात बदलते।